राजू शेट्टींचं महादेवी हत्तीणी संदर्भातील 2018चं पत्र आता व्हायरल झालंय। वनविभागानं नांदणे मठामधील हत्तीचं संगोपन करावं, हत्तीच्या वयोमानानुसार माहूत मिळणार नाही असा पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे। हत्ती वनसंग्रहालयाकडे पाठवण्याची शेट्टींनी मागणी केली होती। सध्या हत्ती वनतारा संग्रहालयात नेण्याला राजू शेट्टी यांनी जोरदार विरोध केलाय। नांदणे मठानं देखील 2018 मध्ये वनविभागाला अशाच आशयाचं पत्र पाठवलं होतं। तर नांदणे मठानं देखील 2018 मध्ये वनविभागाला पत्र पाठवलेलं होतं। उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर राज्याच्या वनविभागानं या हत्तीणीची जबाबदारी घ्यावी अशा संदर्भातलं हे पत्र होतं। राजू शेट्टी यांनी देखील राज्याच्या वनविभागाला तेव्हा पत्र पाठवलेलं होतं आणि हे पत्र आता पुन्हा एकदा व्हायरल होतंय। दरम्यान वनतारामध्ये ही हत्तीण पाठवल्यानंतर आता राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। इतकंच नाही तर नांदणी गाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या निर्णयाला तीव्र विरोध केलेला आहे। त्याचबरोबर हत्तीणीला परत आणण्यासाठी या गावकऱ्यांनी आता मोहीम हाती घेतली आहे। तर सध्या हत्ती वनतारा मध्ये तिला पाठवण्यात आलेलं आहे। राजू शेट्टी यांनी महादेवी हत्तीणीला 2018 मध्ये राज्याच्या वनविभागानं या हत्तीणीचा सांभाळ करावा अशा स्वरूपाचं एक पत्र पाठवल्याचं आता ते पत्र पुन्हा एकदा व्हायरल होत आहे।